अंकुशजी कोतवाल आपलं देखील या ठिकाणी सहर्ष असे स्वागत। विद्यमान उपसरपंच माननीय संजय विकू कोतवाल आता आपलं देखील सहर्ष असे स्वागत। नमस्कार, मी सुवर्णा कांचन. आपल्या सर्वांचं महासुपरफास्ट न्यूज मध्ये स्वागत आहे. आताच पूर्व हवेलीतील आष्टापूर या ठिकाणी पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार सुशांत सातव यांची भव्य असं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी काही महिला आहेत, तर आपण महिलांना विचारूयात की तरुण तडफदार जो आता सध्या राजकारणात उतरत आहे, तर त्याविषयी काय वाटतं? श्री स्वामी समर्थ. माझं नाव कोमल शरद कोतवाल. माझं क्वालिफिकेशन बीएड आहे. मी ऍज अ टीचर इंटरनॅशनल स्कूल मध्ये कार्यरत आहे. नक्कीच तुम्ही म्हणाला तसं युवा कार्यकर्ते आहेत. युवा कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते एक युवाच समजू शकतो. तसंच नानांचे जे आमच्या गावामध्ये जे भव्य स्वागत झालेलं आहे ते आम्ही स्वागत न समजतो, हा त्यांचा विजयी मिरवणूक आहे असं आम्ही समजतो. नानांचे जे कार्य तीर्थ पाहून आम्हाला नक्की कसं वाटतं की नाना आमच्या अष्टपूर गावासाठी भरपूर अशी नवीन विकास आराखडे निर्माण करतील. आणि महिलांसाठी स्पेशली मी पाहते की महिला सक्षमीकरण असेल किंवा बचत गटामध्ये आज महिलांना भरपूर ठिकाणी असे निधी उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा हातभार लागू शकतो. पण एक सुशिक्षित महिला आहेत आणि शिक्षक आहात अष्टापूरच्या ग्रामस्थ, तर अजून कुठले असे प्रश्न आहेत का जे महिलांचे समस्या सॉल्व्ह नाही झाली का अशा ग्रामपंचायतीच्या वतीने, ज्या सात उमेदवारांनी पुढे आगामी विकास जनतामध्ये करावी? आपण पाहू शकता अष्टापूर हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये आज जरी ठराविकच महिला बाहेर पडून जॉब करतात, पण आजही काही महिला अशा आहेत की त्यांना त्यांच्या घरच्यांमुळे म्हणा परिस्थितीमुळे बाहेर पडता येत नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे की कुशल नानांनी त्यांना घरगुती किंवा लघु उद्योग आपण जे म्हणतो महिलांसाठी असे कुठले तरी त्यांनी कार्यक्रम आयोजन करून त्या महिलांसाठी सक्षमीकरणासाठी त्यांनी कार्यक्रम आयोजित करावे. त्यांना घरातून बाहेर पडण्यासाठी किंवा घरी बसून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांना सहकार्य करावं असं मी शकते. शताना सातवांना आम्ही भरघोस मताने विजय करून देऊ हे मी माझ्या अष्टपूर गावाच्या वतीने आपल्याला आश्वासन देते. मला असं वाटत नाही की गाव आहे माझ्या विजयाचा दौरा झालेला किंवा ती रॅली निघल्या या म्हणजे जे प्रेम दिलं त्याबद्दल मी म्हणजे माझ्या शब्द मला काय बोलावं काय तर मी त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की माझा निकाल काही लागला मी कोणत्या पक्षात मेंबर आहे किंवा काही अजून निश्चित नसताना सुद्धा त्यांनी जो मला एवढा मोठा प्रतिसाद दिलेला आहे, तर मी त्यांना येणाऱ्या काळामध्ये हे त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं मी ते शब्द दिलेला आहे. आणि त्यांनी मला रात्री कधीही फोन केला तरी मी त्यांच्यासाठी म्हणून कायम उभं राहील हे मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे.